नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। तहसीलदार कार्यालय के बाहर हो रहा है अवैध धंधा, शिवसेना का कड़ा एक्शन की चेतावनी। आज अंबरनाथ तहसीलदार कार्यालय में अंबरनाथ के समाज सेवक शिवसेना के विकास हेमराज सोमेश्वर और युवा शिवसेना के राहुल सोमेश्वर ने तहसीलदार अधिकारी से मुलाकात की और एक गंभीर शिकायत दर्ज करवाई। उनका आरोप है कि तहसीलदार कार्यालय के बाहर कुछ लोग अवैध धंधा कर रहे हैं। नियोजन, लाड़की बहन योजना, संजय गांधी योजना जैसी योजनाओं के फॉर्म भरने के नाम पर आने वाले लोगों से 50 से 100 रुपए की अवैध वसूली की जा रही है। विकास हेमराज सोमेश्वर ने इस अवैध धंधे का प्रत्यक्ष निरीक्षण किया और बताया कि अगर यह अवैध गतिविधि बंद नहीं हुई तो शिवसेना अपने स्टाइल में एक्शन लेगी। इसके साथ ही तहसीलदार कार्यालय में काउंटर पर महिलाओं और बुजुर्गों के लिए किसी प्रकार की सुविधा उपलब्ध नहीं है। अपंग व्यक्तियों के लिए भी किसी प्रकार की सुविधा का अभाव है। विकास हेमराज सोमेश्वर ने इन समस्याओं को भी उठाया और तत्काल सुधार की मांग की है। शिवसेना ने चेतावनी दी है कि अगर इन मुद्दों का समाधान नहीं किया गया तो वे कड़ा कदम उठाने में पीछे नहीं हटेंगे। अब देखना यह है कि तहसीलदार कार्यालय इस पर क्या कदम उठाता है। हाँ सर, नमस्कार, मी विकास हेमराज सोमेश्वर। मागील 5-6 दिवसापासून आमच्या ऑफिसला अशा तक्रारी येत होत्या की तहसीलदारमध्ये जे काही व्यवहार चालले आहे ते आम जनता, गरीब नागरिकांना साथ न देता इकडचे जे लोक आहेत ते एजंटला साथ देत आहेत। तर त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो। तर आज आमच्या डोळे नजरेने तिथं बसले, काही लोक तिथं बसलेत, त्या बाजूला फॉर्म भरत आहेत। फॉर्मच्या नावाखाली 50 रुपये घेत आहेत। जर तुम्हाला उत्पन्न दाखला घ्यायचा असेल तर 200 रुपये, जर तुम्हाला रहिवासी दाखला पाहिजे तर 500 रुपये। हे सगळं काय तहसीलदारचं खाली चालू आहे आणि याची चौकशी करण्यासाठी आहे आम्ही इथं आल्यानंतर ते आमचं सगळं डोळ्यासमोरच आहे। तहसीलदार मॅडमला आज आम्ही इथं एक लेटर दिलेलं आहे तर येत्या 4 दिवसात, येत्या 5 दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये जर तुम्ही हे एजंटला तुम्ही इथून बाहेर काढलं नाही तर शिवसेनाप्रमाणे इथं उत्तर देण्यात येईल। हे जे एजंट आहे अक्षरशः मारून इथं हाकलून देण्यात येणार आहे। कारण की एक सामान्य अपंग माणूस, सामान्य एक नागरिक काहीतरी आपलं कुठंतरी जाऊन कामधंदा करून येतात, त्यांच्याकडून 50-50, 100-100 रुपये घेतात आणि जर तुमचं काम होत नसेल तर हेच एजंट तुम्हाला तलाठी करून सही करून देतात। आज मी 1.5 तास जरी तर तलाठी इथं नाही आहे। तहसीलदार मॅडम होत्या, त्या त्यांना आम्ही भेटलो, तहसीलदार मॅडमनी केलं, पण तलाठी आज दीड तास झालं तलाठी नाही आहे। ह्या लोक यांना आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिले तो कॉन्ट्रॅक्टदाराला विचारा, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फॉर्म भरतो, तलाठी सही करत नाही। तर याचा अर्थ असा आहे की सामान्य नागरिक जोपर्यंत तलाठी यांना पैसे देत नाही, तलाठीपर्यंत पैसे पोहोचत नाही, तोपर्यंत तलाठी हा काम करत नाही। यांची तक्रार देखील आज आम्ही इथं कलेक्टर यांना करणार आहेत। या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की इथं तुम्ही बघू शकता ते सगळं काय एकच लाईनमध्ये, म्हातारे एक लाईनमध्ये आहेत, वरिष्ठ नागरिक एक लाईनमध्ये आहेत, महिला एक नागरिक एकच लाईनमध्ये आणि पुरुषसुद्धा एक जनरल लाईन केलेली आहे। जर ह्यामध्ये एखादा वरिष्ठ नागरिक किंवा अपंग खाली पडला, त्याला चक्कर बिक्कर आली, त्याचा जबाबदार हे शासन, हे तहसीलदार मॅडम घेणार का? दुसरी गोष्ट, या लाईनीमध्ये महिलाचा कुठल्या प्रकारचा छळ झाला, छेडखानी झाली, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? तर हे सगळे काही विषय मुद्द्यावर आम्ही तहसीलदार मॅडम यांना एक पत्र दिलेलं आहे का महिलांची तुम्ही वेगळी रांगा करा, प्लस जे अपंग लोक आहेत त्यांची तुम्ही वेगळी लाईन करा, वरिष्ठ नागरिकांना देखील एक तुम्ही वेगळी लाईन करा। एक सेतू नावाचं इथं जे चालू आहे ते सगळं फक्त 2 खिडक्या चालू आहे। या 2 खिडक्यामध्ये 2 वाजे हे लोक 2 वाजले की नाही हे लोक बंद करतात, मग परत उद्या या। म्हणजे जे लाडकी बहीण योजनेसाठी आज जे माननीय CM साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे योजना काढलेली 1500, त्यासाठीच आज गर्दी होते। त्या गर्दीमध्ये लोकांना धक्कामुक्की सुद्धा होत आहे। पण सगळं काय डोळ्यासमोर चालू असून सुद्धाही तलाठीने अख्ख्या त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, तसेच तहसीलदार मॅडमने सुद्धाही डोळ्यात पट्टी बांधून ठेवलेली आहे। या पत्राद्वारे आम्ही 4 दिवसाचा 5 दिवसाचा यांना मुदत दिलेला आहे। नंतर येणाऱ्या पुढच्या आठवड्यात शिवसेना स्टाईलने आम्ही इथं त्यांना उत्तर देऊ। ऐकायला माहीत नाही झालं, तो आम्हाला जे माझ्याकडे आम्ही लिहून आले 50-50 देऊन, तर त्याने ते फॉर्म समोरवाले पोरीला दाखवून ते एवढे 40-50 बाहेर बसून तिकडे एवढं फॉर्म हे भरलं, कसं पण भरून एवढा फॉर्म आम्ही वरती पोचवलं आणि ते कागदाचे हालला बघा कसा आहे, ते कागद बघा कसा आहे। तरी पण आम्ही कसं ते बघायला गेलो, आता उद्या परवा बोललो की तरी आम्ही कसं बघायला गेलो तर तो आम्हाला फॉर्म कसा भेटायला पाहिजे, एकदम प्लेन कागद भेटायला पाहिजे, असे कचऱ्यासारखं टाकले तर आम्ही करणार काय साहेब? आम्ही गरीब माणसं कसं पण शोधून काढलं आणि इथे द्यायला गेलं, हे बोलतो अरे 5 वाजले उद्या या,
उद्या बोलतो सोमवारी या, आम्ही एकच याच्यानंतर उद्या असं धावपळ करत जाणार. कधी आमचं काम धंदा काही हे की नाही, आम्ही किती वेळ पडणार. आणि आमच्याकडे काही एवढं सबूत नाही. आमच्या मुलं बाळे रानामध्ये घरात होतात आणि आमच्या एवढं डोक्यामध्ये लागत नाही की सरकारी मामल्यामध्ये काय काय करायचं, दाखला काय आहे आणि स्कूल दाखला काय तेवढं आपल्याला माहीत नाही. तकलीफ आहे आपको इसकी? माझं नाव सुनीता किसन महानोर आहे आणि आता 25 दिवस झाले मी देऊन त्यांना कारण तरी माझं काम नाही होऊन राहिलं आणि आज या उद्या आज पण मला वापस पाठवलं. आता काय करायचं, आम्ही लोक पाहिलं एक तर माझं पाय फ्रॅक्चर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर घरात माझ्या कोणी करणार नाही आहे, तर आम्ही याच्यावरतीच हे करणार आहे. तर असं जर देत नसल्यावर तर आम्ही काय करणार त्याला. आणि 2 वाजले की गेल्या बारला मला घेतलं पण नव्हतं, त्यांनी वापस केलं. शेवटी मी त्याला त्याचं सह्या आणून परत जमा करायला गेलं तरी मला घरी पाठवलं. मग तुमच्या टायमी तुम्ही असं हे करता आणि आता पण द्यायचं सोडून नाही द्यायला लागते. किती वेळचं मला थांबवून ठेवलं. हाँ सर, इथे सर्वात पहिले आपला परिचय. आमचा परिचय असा आहे का आम्ही अपंग असताना मागच्या वर्षी आम्ही इथे जे मॅडम आहेत त्यांना आम्ही सांगितलं होतं का मॅडम तुम्ही 2 खिडक्या इथं करा, एक अपंगासाठी आणि एक ज्येष्ठ नागरिकसाठी. पण त्यांनी काही केलं नाही. आणखीन इथे या टायमाला संजय गांधीचे जे फॉर्म जे IC भरावे लागतात, तर काही लोकांचे उत्पन्न दाखले काढायला लागतात आणि त्या लोकांनी असा आता ठराव केला आहे का जे 50च्या पुढं असेल त्यांचे 5 वर्ष उत्पन्न दाखले चालेल, म्हणून ते लोक काही दाखले काढत नाही. पण काही लोकांकडं हारून जातात दाखले, तर त्यांना नवीन काढणं भागच आहे. तर ते दाखले ना कायद्याप्रमाणे हे लोक देत नाही. लाईनीला ज्येष्ठ नागरिकला उभे करतात आणि लाईनीप्रमाणे हे लोक घेतात. आणि भानगड अशी आहे का जी तारीख देत आहेत त्या तारखेच्या अनुसार दाखले मिळत नाहीये. काय उत्पन्न दाखले किंवा रहिवासी दाखले किंवा डोमेशन हे मिळत नाही आणि ज्येष्ठ नागरिक उभे राहतात आणि इथे जेवढे एजंट लोक आहेत ते लोक पैसे घेतात 500 रुपये आणि त्यांची कामं वेळच्या वेळी बरोबर होत आहेत आणि ज्यांचे कायद्याप्रमाणे पावती पाडून जे फॉर्म जमा करतात त्यांचे कामं होत नाही. असे आम्ही मागे पण मॅडमला बोललेलो होतो आणि सुनील वाघमारे पत्रकार त्यांना पण बोललो होतो. त्यांनी पण मॅडमला सांगितलं का मॅडम बघा, तर ते बोलतात नाही काय जे आहे ते आहेच. थोड़ा जोरात बोला. 1 महीना से मैं दौड़ के आ रहा हूँ, मेरा दाखला नहीं मिला है. पाँच 7 चक्कर हो गया, आना जाना दौड़ आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.